नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट अजित काळे यांनी आज शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या राज्य सरकारला नमवलं. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी कशा लाटू शकतं आणि एक वकील न्यायालयात आणि मैदानात शेतकऱ्यांकडून 1 रुपयाही न घेता सरकारला नमवून त्या जमिनी कशा परत मिळवून देऊ शकतं, याची एक रोमहर्षक आणि आपल्याला सर्वांना प्रेरणा देणारी कथा जी की आज प्रत्यक्षात घडली आहे ती मी आज आपल्यासमोर मांडणार आहे. राज्य सरकारने श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 7,500 एकर अकारी पडीत जमिनी शेतकऱ्यांना परत द्यायला नकार दिला. गेल्या 75 वर्षापासून या जमिनी राज्य सरकारकडेच म्हणजे राज्य सरकारच्याच मालकीच्या होत्या, राज्य सरकारकडेच होत्या. ज्या जमिनी ब्रिटिश काळामध्ये संपादित केल्या त्या जमिनी स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना परत मिळू शकल्या नाही. हा लढा तसा तब्बल 100 वर्षाचा. शेतकऱ्यांच्या 4थ्या किंवा 5व्या पिढीच्या ताब्यात म्हणजे आता अद्याप ताब्यात मिळाल्या नसल्या तरी न्यायालयाच्या निकालानंतर आता या शेतकऱ्यांच्या 4थ्या किंवा 5व्या पिढीला या जमिनीवर मालक म्हणून पाय ठेवता येणार आहे. ॲडव्होकेट अजित काळे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे यांनी शेतकऱ्यांकडून 1 रुपया न घेता ही 8 वर्षाची न्यायालयीन आणि मैदानातील लढाई जिंकली. एका अर्थाने त्यांनी त्यांचे वडील शेतकरी संघटनेचे नेते कैलासवासी बबनराव काळे यांचे ऋण फेडले. एका अर्थाने कैलासवासी बबनराव काळे यांची वैचारिक जडणघडण ज्यांनी केली ते शेतकरी संघटनेचे आणि शेतकऱ्यांचे पंचप्राण असणाऱ्या कैलासवासी शरद जोशी साहेबांचे देखील ऋण फेडले. त्यांचे वडील म्हणजे ॲडव्होकेट अजित काळेंचे वडील कैलासवासी बबनराव काळे हे बँकेत अधिकारी होते. सुखासीन जीवन ते जगू शकत होते, परंतु त्यांनी आयुष्यातली मोलाची वर्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली खर्ची काढली. त्यापायी त्यांच्यावर केसेस झाल्या. खडतर आयुष्य ते जगले आणि ज्यांनी शेतीच्या लुटीचं तत्वज्ञान जगासमोर मांडलं ते नामवंत अर्थतज्ञ कैलासवासी शरद जोशी साहेब यांनी तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची पण आणि स्वतःची पण आयुष्याची होरपळ शेतकऱ्यांच्यासाठी करून घेतली. या दोघांचेही ऋण आज ॲडव्होकेट अजित काळे यांनी कसं फेडलं हे आपण आता समजावून घेऊया. भंडारदरा धरण ब्रिटिशांनी बांधलं. भंडारदऱ्याचं पाणी येणार होतं. श्रीरामपूर तालुक्यामध्ये ब्रिटिशांना एक खाजगी साखर कारखाना काढायचा होता. नाव बेलापूर सिंडिकेट. बेलापूर सिंडिकेट या खाजगी शुगर फॅक्टरीला ऊस मिळावा म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी म्हणजे 1918च्या सुमारामध्ये 30 वर्षाच्या कराराने पडीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पडीत जमिनी कसण्यायोग्य आम्ही करू, 30 वर्षानंतर आम्ही त्या तुम्हाला परत करू. भंडारदऱ्याच्या पाण्यावर ऊस पिकवू, पिकवलेल्या ऊसावर साखर उत्पादित करू. साधा सोपा हिशोब होता ब्रिटिशांचा. बेलापूर शुगरचे पुढे दिवाळी निघाले. तिचे रूपांतर बेलापूर सिंडिकेटचे दिवाळी निघाले. पुढे तिचे रूपांतर बेलापूर शुगर फॅक्टरीमध्ये झाले. आता देश 1920च्या सुमाराला हे सगळं झालं. पुढे देश स्वतंत्र झाला. मग हा 30 वर्षाचा करार पुढे 60 वर्षाचा झाला. 60 वर्षाचा करार थेट 90 वर्षापर्यंत केला. करार जमिनीवर नाव या गडबडीत बेलापूर शुगरचे लागले. बेलापूर शुगरचे नाव लागले आणि 1966 साली सिलिंग ॲक्ट आला. मग बेलापूर शुगरकडे अतिरिक्त जमीन, मग हे अतिरिक्त जमीन राज्य सरकार या अतिरिक्त जमिनीवर म्हणजे पर्यायाने आकारी पीडित जे शेतकरी होते त्यांच्या जमिनीवर राज्य सरकारचं नाव लागलं. 1968 साली या जमिनी परस्पर शेती महामंडळाकडे वर्ग झाल्या. मग पुढे खंडकरी शेतकरी आणि आकारपीडित
शेतकरी यांचा संयुक्त लढा उभा राहिला. 74-75च्या सुमाराला खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्यायला सुरुवात झाली. 2012 साली काही वाटण्यात आल्या आणि आता तर जवळपास या सगळ्या जमिनी वाटून पूर्ण देखील झाल्या. पण आकारी पडीत ज्या जमिनी होत्या त्या शेतकऱ्यांचा लढा मात्र सुरूच राहिला. 2016 साली या लढ्यात ॲडव्होकेट अजित काळे यांनी उडी घेतली. त्यांनी 2016 साली पहिली याचिका दाखल केली. जनहित याचिका होती. शेतकऱ्यांकडून त्यांनी 1 रुपयाही घेतला नाही. त्या याचिकेत त्यांनी उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली त्यात असं म्हटलं होतं, भूसंपादन करताना ब्रिटिश सरकारने निवाडा केला नाही आणि शेतकऱ्यांना भरपाई दिलेली नाही, एकतर्फी ताबा घेतलेला आहे. ब्रिटिशांनी केवळ 30 वर्षाच्या कराराने परतीच्या बोलीवर ह्या जमिनी घेतल्या होत्या. पुढे महाराष्ट्र सरकारने त्या लाटल्या. त्यावर नोंद बेलापूर शुगरची लागली आणि सिलिंग ॲक्ट नव्हे या जमिनी पुढे शेती महामंडळाकडे आणि नंतर त्याला सिलिंग ॲक्ट लागल्यामुळे त्या राज्य सरकारच्या नावावर झाल्या आणि ह्या सगळा गडबड घोटाळा बेलापूर शुगरचं होल्डिंग किंवा नाव त्याच्यावर लागल्यामुळे झाला. हा सगळा गडबड घोटाळा त्यांनी न्यायालयासमोर या याचिकेद्वारे मांडला. सरकार म्हणाले सुप्रीम कोर्टाचा निवाडा आहे, संपादित केलेल्या जमिनी परत करता येत नाही. त्यावर ॲडव्होकेट काळेंचा युक्तिवाद होता, मुळात भूसंपादनच बेकायदेशीर आहे, भूसंपादन झालेलेच नाही, निवाडा झाला नाही, भरपाई झालेली नाही. मग कोर्ट म्हणालं निवाडा आणि भरपाई आमच्यासमोर दाखवा. सरकारकडे दाखवण्याला काही नव्हतं. पडद्याआड अनेक हालचाली झाल्या, मैदानात अनेक आंदोलनं झाली. सरकार वेगवेगळी प्रतिज्ञापत्रे न्यायालयासमोर देत होतं. सुदैवाचा दुर्दैवाचा आणखीन कशाचा भाग म्हणा, आलटून पालटून महसूल मंत्रीपद नगर जिल्ह्यातच मिळत होतं. शेवटी आता महसूल विभागाने किंवा राज्य सरकारने उच्च न्यायालयासमोर असं प्रतिज्ञापत्र दाखल केलं की खंडकऱ्यांच्या जमिनी आम्ही ज्या पद्धतीने वाटल्या त्यासाठी त्या धर्तीवर कायद्यात सुधारणा कराव्या लागतील. मग त्यावर आज उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने असा राज्य सरकारला आदेश दिला की हा कायदा दुरुस्तीचा अधिकार तुम्हाला आहे, म्हणजे हा कायदा दुरुस्तीचा अधिकार राज्य सरकारला आहे. 8 आठवड्यात या कायद्यात दुरुस्ती करा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा. अर्थात या निवाड्याचं विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केलं. ज्यावेळेस माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हाऊसमध्ये महसूल मंत्री म्हणून बोलत होते, त्यावेळी या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. आज बाळासाहेब थोरात साहेब विरोधी पक्षात आहेत आणि विखे पाटील महसूल मंत्री आहेत. ते महसूल मंत्री असल्यामुळे कशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र द्यायचं याबद्दल एक भूमिका राज्य सरकारने घेतली. ती शेतकऱ्यांच्या हिताची, शेतकऱ्यांच्या बाजूची होती. एका अर्थाने सरकार शेतकऱ्यांपुढे नमलं असं ॲडव्होकेट अजित काळे म्हणाले. आणि ज्यावेळेस महसूल मंत्रीपदी बाळासाहेब थोरात साहेब होते त्यावेळेस ते सुद्धा असंच म्हणाले की आमची इच्छा आहे की या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, पण त्यासाठी कायदेशीर अडचणी आहेत. आज या कायदेशीर अडचणीतून मार्ग निघाला आणि तब्बल 100 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या 4थ्या ते 5व्या पिढीला आपल्या जमिनीवर आता आगामी 8 आठवड्यात एक मालक म्हणून त्या जमिनीवर पाऊल ठेवता येणार आहे. विश्वास पाटलांची या अशाच भूसंपादनाच्या प्रक्रियेवर आधारित झाडाझडती नावाची कादंबरी आहे. तब्बल 75 वर्षे या राज्य सरकारने कुठलंही कारण नसताना या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, त्यांची छळवणूक केली, अडवणूक केली, संघर्ष करावा लागला. 4-4, 5-5 पिढ्या शेतकऱ्यांच्या खपल्या. तेव्हा आता कुठे ही जमीन त्यांच्या नावावर होणार आहे त्या दृष्टीने एक कायद्याचं पाऊल पुढे गेलं आहे. शरद जोशी
म्हणजे जे शेतकऱ्यांचे पंचप्राण आहे, ज्यांनी शेतीचं अर्थशास्त्र भारताच्या अर्थमंत्र्यांपुढे आगामी भारतासमोर शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र मांडण्याचं श्रेय ज्यांना जातं, शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक ज्यांना म्हटलं जातं, त्या शरद जोशींचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, गोरे इंग्रज गेले, काळे इंग्रज आले. या काळ्या इंग्रजांना नमवणारा एक शेतकरी संघटनेचाच पठ्ठ्या असलेला वकील मैदानात उतरला आणि त्याने सरकारला नमवलं, शेतकऱ्यांना जिंकवलं. ही अलीकडच्या काळातली सर्वांना प्रेरणा देणारी, प्रत्यक्षात श्रीरामपूर तालुक्यात घडलेली कथा मी तुमच्यासमोर सादर केली. ती जर आपणास आवडली असेल तर कॉमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शरद जोशी, जय शेतकरी संघटना.